हाताने काम करण्यापेक्षा मशीनवर काम करणारा माणूस माझ्या तरी हिशोबाने की पैसे जास्त घेऊन जातात आणि कंटिन्यू सगळं काम सुरू जर असेल, एकीकडं माल पाडणे दुसरीकडे उचलणे, तर माझ्या हिशोबाने एका मशीनला 10 लाख माल पडल्याशिवाय राहणार. एक मशीन घेतली केदार ब्रिक्स इचलकरंजी. तिथून मशीन घेऊन पातलवाल्यांचा खूप त्रास सुरू व्हायला, म्हणजे काम नाही करत. त्रासपेक्षा ते काय आपल्याला वैयक्तिक त्रास देतात अशातला काय भाग नाही, परंतु जे आपल्याला उत्पन्न पाहिजे होतं ते मिळत नाही. मग एक मशीन मी आणली. एक मशीनचा रिझल्ट थोडासा मला चांगला वाटला. मग त्याच्यानंतर मी दुसरी मशीन आणली त्याच वर्षी आणि यावर्षी एक तिसरी मशीन आणली. म्हणजे माझं आता अगदी सुंदर काम सुरू आहे. लेबर लोकांचा त्रास नाही, त्यांना सगळं आपण ठरवून देतो, त्याच्या पद्धतीने ते करतात. त्याच्यामुळे बाकी पुढचा काय त्रास होत नाही आणि वीट खूप मजबूत बनते. म्हणजे जे पातळेवाले बनवतात त्याच्यापेक्षा माझ्या हिशोबाने दुप्पटीने ती चांगली वीट बनते. कारण मी माझा स्वतःचा प्रयोग सांगतो. मी गेल्या वर्षी हाताची मशीननी जिथे वीट टाकली तिथं ती नापसंत झाली, पण मशीनची वीट गेली ती पास झाली आणि त्यांनी कंटिन्यू आपल्याला ऑर्डर दिली की हीच मला वीट घेऊन या म्हणून. त्याच्यामुळं 100% मशीनची वीट ही मजबूत बनते. त्याच्यामुळं आम्ही बरेच वीटवाले याच्या मागे वळलो आणि मशीनी आणलेल्या आहेत. तर आता मेंटेनन्स तिला वर्षाला एका मशीनला साधारण आपण असा समजू 5-7 हजार रुपये येतो आणि ते काय प्रत्येक गोष्टीला आहे. त्याचा साचा तुटणं किंवा कुठेतरी वेल्डिंग तुटणे, हे काय मेंटेनन्स म्हणजे काय फार मोठा मेंटेनन्स अशातला काय भाग नाही. बाकी किर्लोस्कर मशीन आहे, त्याला तिचा रिझल्ट खूप चांगला आहे किर्लोस्कर मशीनचा आणि डिझेलही जास्त लागत नाही. त्याच्यामुळे माझ्या हिशोबाने सगळ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजे. जो लेबर लोकांचा त्रास सुरू आहे, त्रास म्हणजे काय माहिती आहे का, जे कानून कायदे निघाले, काही लोक त्यांना फसवतात, तर तो फसवाफसवी होत नाही. त्यांचा आपण दिवसाच्या मजुरीने केव्हाही माणूस कुठलाही हिशोबाला आला तरी अगदा रितसर आपण त्याचा हिशोब करून देऊ शकतो. त्याही लोकांना काय त्याचा त्रास होत नाही आणि आपला लेबर लोकांचा त्रास नसल्यामुळे बाकी धंदा सुरळीत चालतो. कोणी काम करू शकतो, म्हातारा पण काम करू शकतो, जवानही काम करू शकतो, असं काही नाही. आणि कंटिन्यू सगळं काम सुरू जर असेल, एकीकडं माल पाडणे दुसरीकडे उचलणे, तर माझ्या हिशोबाने एका मशीनला 10 लाख माल पडल्याशिवाय राहणार. मशीन 100% परवडते. काय शेट माहिती आहे का, थोडासा म्हणजे आता असं झालंय की माणसांचा जास्त प्रॉब्लेम झालाय. लेबर लोकांचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही मशीन आपल्याला परवडते.